नागपूर शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढत असताना नागपूर गुन्हे शाखा युनिट 2 ने एका मोठ्या चोरीचा पर्दाफाश केला आहे. नागपूर शहरातील पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत एका चोरीची घटना घडली. 3 सप्टेंबर रोजी दुपारी 4 ते 4:15च्या सुमारास शुभम मनोज नागपुरे यांनी आपली ऍक्टिवा गाडी MH49 BQ 7360 भोसलेवाडी येथील अन्नपूर्णा किराणा स्टोअर समोर उभी केली. त्यांनी गाडीची चाबी काढली नाही आणि ते सामान घेण्यासाठी दुकानात गेले. या संधीचा फायदा घेत एक अज्ञात चोरट्याने ती ऍक्टिवा चोरून नेली. या घटनेनंतर पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. तांत्रिक तपासाच्या आधाराने मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून एका अल्पवयीन मुलाला गाडीसह ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याला विचारपूस केली असता त्याने ही गाडी चोरल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून चोरीची ऍक्टिवा मोपेड जप्त करण्यात आली आहे. पुढील कारवाईकरिता त्याला पाचपावली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. पोलीस उपआयुक्त राहुल माकणीकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन चांभारे आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली आहे. तर पुढील तपास सध्या सुरू आहे. पोलीस स्टेशन पाचपावली च्या स्थलसीमेमध्ये एक ॲक्टिवा गाडी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. तर यामध्ये युनिट 2 पथकातील पोलीस हवालदार महेंद्र सडमाके यांना आरोपीबद्दल माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार विधी संघर्षित बालक यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून ती जी ॲक्टिवा गाडी आहे ती हस्तगत करण्यात आलेली आहे आणि पोलीस स्टेशनला सुपूर्द करण्यात आलेली आहे. यामध्ये हा जो विधी संघर्षित बालक आहे याच्यावर यापूर्वीही 3-4 गुन्हे दाखल आहेत, ज्याच्यामध्ये वाहन चोरीचे गुन्हे त्यांनी केलेले आहेत आणि फुटेजमध्ये क्लिअर दिसल्यामुळे आम्ही त्याला ताब्यात घेतलं होतं. त्यानुसार त्याच्याकडून रिक्षा जप्त झालेली आहे. 45,000 रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे. यामध्ये युनिट 2 पथकातील API श्री गजानन चांभारे, त्याचप्रमाणे महेंद्र सडमाके, राजेश तिवारी, त्यानंतर शैलेश जांभूळकर, सुनील कुवर, संदीप पांडे आणि कमलेश गेहलोत यांच्या पथकाने ही कामगिरी केलेली आहे.